जगह मिलेगी क्या मेरे को? हॅलो गाईस, तर आज मी जात आहे घुमायला आणि आज आहे 15 तारीख शिवरात्री. तर आमच्या पूर्ण फ्रेंडचा प्लॅन बनला आहे की आम्हाला जायचं आहे जुनी कामठी. तर हे कॉल पण येला आहे, तर चला पाहून कॉलमध्ये आता आपल्याला काय शिवा भेटतात. प्रॉपर चौधरी हॉस्पिटलकडे पोहोचत आहो, बस तिथून ॲटो करत आहो. अबे तयारी करत होतो ना, बस येत आहो. हो थोडा मेकअप करा पडते ना यार. अबे हो 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 येताव झाला ठीक आहे. हो ॲटोने येताव हॉकी बिल्डिंग ठीक आहे. हो ओके ओके ठीक आहे हो हो. तर पाहिलं गाईज 2-3 भाषण ऐकून घेतली मी ना. तर चला गाईज लवकर वेट झाली आहे खूप तशी पण. तर गाईज इथून करून घेते मी मॅक्सी आणि चला यार गाईज आता जाऊया आपण लवकर. पहिलेच माझे फ्रेंड्स बहुत चिडले आहेत, माहीत नाही माझी काय हालत करते. तर तो गाईज तो यहाँ पे हमारे इंतजार हो रहा था. तो चलो गाईज जगह मिलेगी क्या मेरे को? सो गाईज तर आम्ही येऊन गेलो मेंटे एरिया आणि इकडून अंदर जाऊन आम्ही जुनी कामठी. तो चलो गाईज. और ये गाइस हमारे फ्रेंड्स यहाँ पे देखो कितने मॉडल बन के आई है. और ये मैडम और ये है मेरी अक्का, इसका नाम भी गाइस विपिक्षा है, सेम नेम. तो गाइस तो बघू शकता आणखी बहुत लोक जातात. गाइस फाइनली हम आ चुके हैं अपने जुनी कामठी में. तो चलो. तर गाईज खाली बघू शकता मस्त की बर्फ आहे आणि समोर गाईज बहुतच पब्लिक आहे आणि समोर आपल्याला आणखीन पब्लिक मिळेल. तर पाहत राहा पूर्ण व्लॉग, खूप मजा येणार तुम्हाला. तर ह्या ब्रिजनं आपण जाणार आहो, माहीत नाही आता आणखीन किती दूर आहे. माझे तर यार पाय दुखून गेले आणि हिच्या बोलणंच खतम नाही होते गाईज. अरे कमी बोल यार मग बोलशील, पहिले इकडे लक्ष दे. समजो ना यार आपल्या फ्रेंडले बहिणीने. मी चालतच आहो बाय, पाय चालतच आहे. ऊन आहे म्हणून राहावं पडते यार स्कार्फ मध्ये. चलो गाईज आगे, नाही तर कारे होऊन जाईन गाईज मी. ह्या गाईज फुलं आम्ही तिथून जातो आणि पाहू शकता गाईज हे आहे ह्या साईडला आहे नदी आणि खाला पण खूप सारे लोक आहेत. सो झूम खूप छान व्ह्यू आहे गाईज इथून बघू शकता. तो चलो गाईज आगे. तर गाईज हे आहे जुनी कामठी आणि इकडं आहे मंदिर. गाईज पाहू शकता इकडं मस्त छान छान दुकानं पण लागले आहेत. सो किलो जायचे गाईज. मला पण हे घेऊन पाहिजे यार. तिथली किती आहे जान दो गाइस, मैं भी छोटी बच्ची नहीं हूँ. चलो आगे. सो गाइस विषय ऐसा है कि अभी हम आए एक मैत्रीन के यहाँ और हमें यहाँ पे मस्त बकरी भी दिख गई. सो गाइस काय चारता आई तुम्हीला? पोळी. पोळी खाते बकरी बी. वाव गाइस इकडं आणखीन बकरी आहेत आणि हे कोंबडी पण खूप दिवस झाले गाइस मी नाही पाहिली होती कोंबडी. आणि हे बकरी मस्त जेवण करत आहे पोळी. आणि चलो गाइस आगे इधर से. माहित नाही गाईज कोणत्या गल्लीत आहे त्या मैत्रिणीच्या घर. थकून गेलो गाईज आम्ही तर. थँक्यू गाईज. मस्त गावखेड्यासारखं वाटत आहे यार जुनी कामठी. मस्त मला कॉन्टेंट पण भेटत आहेत. तर इथून आपल्याला खाली जायचं आहे गाईज. वाव यार मस्त वातावरण आहे आणि तिकडं आहे आपल्या जुन्या कामठीची नदी दिसत आहे गाईज. तर नदी आहे आपली. तो चलो गाईज बे यार. तर गाईस खूप गर्दी आहे इकडे आणि मस्त इकडे झुले पण आहेत. हे बलून्स वाव किती सही झुले. थांब ना एक मिनिट. सो गाईस बघू शकता गाईस बहुत पब्लिक आहे. ते आहे पूर्ण पब्लिक. सो चलो गाईस अभी हम जाएंगे उधर. तर ह्या झुल्याची आहे प्राइस 20 रुपये. मला पण झुलाची आहे ह्या झुल्यामध्ये. आणि बघू शकता भाऊने किती सही स्टंट केला. वन्स मोर पाहू शकता गाईस हा भाऊ किती सही स्टंट मारला. आणि जाता जाता आम्हाला मस्त धुमाल पण पाहायला भेटून जाते. तर आम्ही सगळ्यात पहिले ते पण पाहून घेतो आणि मस्त खूप एन्जॉय करतो. नाही जाने तो भाई आपका झुला ही टूट जाएगा. हे आमच्या ग्रुप मध्ये खाल्लेली मुलगी पाहू शकता कशी लपू लपू एकटी खातात. तर गाईज आता आपण करणार आहोत नदी क्रॉस. तर बघा गाईज आता फुल मजा येणार आहे व्लॉग मध्ये.
गाईस खूप गरमी आहे म्हणून मी मस्त आईस्क्रीम पण घेऊन घेतली आहे. सो मस्त 2-2, 3-3 फ्लेवरचे. तर चला गाईस समोर. मला तर काही समजतच नाही गाईस, लेकिन माझी मैत्रिणी तरी बी ना यार कुठून कुठून नेता यार तुम्ही. चांगल्या रस्त्यातून नाही नेताय का. हे पा गाईस इथे नुसते काट्यात हे असे करतात. आईस्क्रीम बी नाही खाऊ देत बरोबर. सो गाईस तर मस्त झाडाच्या खाली बसून मस्त सुकून भेटत आहे. आता मस्त एवढा उन्हात हिंडत होती, आता मस्त झाडाच्या खाली बसून समोसा खात आहे. पूर्ण खतम झालं, एकच बाईट वाचलाय ते बी खाऊन नको. ह्या पोरीले करायचे आहे शूट आणि मला माहित नाही गाईस हे पाय एवढा मोठ्या झाडा झुडपातून मला आणलं आपला एक शूट करायसाठी. पापा कशी इतरत आहे, पापा कशी इतरत आहे. थांब येतो घेऊन जाते गाईज मी झुले पाहायला. वाव गाईज हे तर पाय यार मस्त गाडीची सवारी. गाडी तुटून जाईन, जाऊ द्या मी आता लहान नाही राहिली तर. आणि हे पण बघा गाईज किती छान आहे जुगजुग गाडी. यार गाईज मी परेशान होऊन गेली यांच्या भोपू वाजू 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 वाजू. ए शांत राय. यांच्या भोपू ऐकू ऐकू परेशान होऊन गेली यार गाईज मी. ओय शांत राहा. तर गाईज आम्ही आणखीन काही घेत आहोत समोसा. चलो गाईज घे ना यार उचल. शेस बाई पाणी वगैरे नाही बट आम्ही समोसाचे चेस करत आहोत. पाहू शकता गाईज सायंकाळ झाली आहे आणि आता पण पब्लिक बहुत हे आहे. आणि हे मॅडम यार तुम्ही तर घ्या. ह्या मॅडमचा आहे उपवास तरी पण तिथं खाल्ला तर साबुदाण्याचे वडे. काय पाहिजे भैया मट्टा कितने का है. मट्टा है ये तो चटनी दे दो चटनी. सो गाइस हा मट्टा नहीं चटनी है. थोड़ी सी ही देना बस हो जाता हाँ. सो गाइस मट्टा नहीं चटनी होती है तो ये लीजिए. आपको चाहिए चटनी. इस मैडम के लिए मुझे लेना पड़ा ये चटनी तो आइए ले लीजिए आपके लिए. फास्ट है आपका. पता है आपने पहले ही खा चुके हैं वो क्या बोलते हैं साबुदाण्याचा वडा. पाय दाबण्यात साथ दे. आपले पाय दुखले तर आपले पाय दाबून दिला पाहिजे. चांगला तर चांगला. गळा बी दुखला ना गळा बी दाबून द्यायचे हिच्या. अरे बापरे हात दाबणं चालू आहे, हे दाबणं चालू आहे. वा करेक्ट यार गाईज. माहित नाही गाईज माझ्या लाईफ मध्ये केव्हा अशी फ्रेंड म्हणजे माझे पण असेच बसून माझे पाय दाबून दे. राहू दे गाईज आपली फ्रेंडची किस्मत चांगली आहे. आपली पण किस्मत चांगली आहे म्हणा. लेकिन ते सध्या व्हायचीच आहे. भाऊ शांत रहा यार. पाय यार गाईज इथं ना बहुत शोर आहे. मला काही समजत नाही आहे. बस मला आता जायचं आहे लवकरात लवकर घरी आणि घरी जाऊन अभ्यास करायचा आहे गाईज. बहुत सारं लिहायचं आहे मला. प्रॅक्टिकल म्हणजे ITIचं मी दाखवीन नाही ब्लॉगमध्ये की मी किती अभ्यास करतो. लेकिन मी करते काय अभ्यास बस. मला खायचं इमली आणि झाडावर लागते खूप सारी. उडी मारून तोडतो भेटला आता मी यायच्यात ना इमली तोडायला पाहिजे. लोकांना नको मारू. दुसऱ्यांना लागली पडली मलाच लागत होतं गाईज. पण वन्स मोर फिरसे आपण ट्राय करू. तू ही व्हिडिओ पाहू नाही का. मला झोप लागते. चल घरी. थँक्यू फॉर वॉचिंग. सबस्क्राईब करून घ्या.